नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे 2025च्या श्रावण सोमवारसाठीची माहिती आपल्याकडे आहे. खास करून महाराष्ट्रात जे महालक्ष्मी पंचांग म्हणजे अमांत पद्धत वापरतात त्यांच्यासाठी. ही माहिती एका YouTube व्हिडिओ स्क्रिप्टमधून घेतलेली आहे. तर मग 2025च्या श्रावणाची तयारी करायला हवी ना? म्हणजे तारखा काय आहेत, प्रत्येक सोमवारचा काय वेगळेपण आहे, पूजा कशी करायची आणि हो, काही खास उपाय पण असतील तर ते पण बघूया. अगदी. श्रावण म्हटलं की आपल्याकडे श्रद्धा आणि परंपरा यांचा संगम असतोच. आणि त्यात सोमवार आला की विचारायलाच नको. खूप लोक वाट बघत असतात. तर ही माहिती 2025च्या तयारीसाठी नक्कीच उपयोगी पडेल हं. चला तर मग सुरुवात करूया थेट तारखांपासून. महाराष्ट्रानुसार 2025 मध्ये श्रावण कधी सुरू होतोय आणि संपणार कधी? हो, या स्रोतानुसार 2025 मध्ये श्रावण महिना शुक्रवार म्हणजे 25 जुलै 2025ला सुरू होतोय आणि समाप्ती आहे शनिवारी 23 ऑगस्ट 2025ला. आणि हे लक्षात ठेवायला हवं की हे महालक्ष्मी पंचांग म्हणजे अमांत पद्धतीवर आधारित आहे. ओके, 25 जुलै ते 23 ऑगस्ट. आणि यातले जे मुख्य 4 सोमवार आहेत ते कधी येत आहेत? ते 4 सोमवार आहेत. पहिला येतोय 28 जुलै 2025ला, दुसरा सोमवार आहे 4 ऑगस्ट 2025, तिसरा आहे 11 ऑगस्ट 2025 आणि चौथा म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025ला आहे. 28 जुलै, 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट. उत्तम. आता असं ऐकतो की प्रत्येक सोमवारचं काहीतरी वेगळं महत्त्व असतं, काहीतरी वेगळं अर्पण करतात. बरोबर आहे? या मार्गदर्शिकेत काय म्हटले त्याबद्दल? म्हणजे पहिल्या सोमवारचं काय, 28 जुलैचं? हो, बरोबर. प्रत्येक सोमवार कोणत्या तरी विशिष्ट कामनेशी जोडलेला दिसतोय इथे. तर पहिल्या सोमवारी म्हणजे 28 जुलैला गंगाजल आणि दुधाचा अभिषेक महत्वाचा सांगितला आहे. सोबत त्रिदल असलेलं बेलपत्र, जे शिवाच्या 3 डोळ्यांचं प्रतीक मानतात ना, ते पांढरी फुलं, खडी साखर आणि तूप हे अर्पण करायला सुचवलं आहे. अच्छा. आणि यामागची कामना काय? मुख्य कामना आहे आरोग्य आणि मानसिक शांती. म्हणजे महिन्याची सुरुवातच चांगली, शांततेत व्हावी यासाठी. छान. म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी पहिला सोमवार. बरं, मग दुसऱ्या सोमवारी काय, म्हणजे 4 ऑगस्टला? दुसऱ्या सोमवारी दूध, चंदन, तांदूळ म्हणजे आपली अक्षत, बेलपत्र आणि धोत्र्याचं फूल किंवा फळ अर्पण करण्याचं महत्त्व सांगितलंय. मध पण वापरता येतो असं म्हटलंय. आणि ही पूजा कशासाठी? ही पूजा प्रामुख्याने चंद्रदोष आणि इतर ग्रहबाधा निवारणासाठी उपयुक्त मानली जाते. ओके, ग्रहबाधा निवारणासाठी. ठीक आहे. आता तिसरा सोमवार 11 ऑगस्ट, त्याचं काय वैशिष्ट्य? तिसरा सोमवार हा धनवैभव आणि यश मिळवण्याच्या कामनेशी जोडलेला आहे. त्यासाठी पंचामृताचा अभिषेक म्हणजे दूध, दही, मध, तूप, खडीसाखर यांचं जे मिश्रण असतं ते हो, पंचामृत. हो, ते अर्पण करायला सांगितलंय. शक्य असेल तर उसाचा रस पण चालतो. आणि कमळाचं किंवा एखादं पांढरं सुगंधी फूल अर्पण करावं असं पण आहे. पंचामृत म्हणजे समृद्धीचं प्रतीकच आहे एक प्रकारे. अगदी. त्यामुळे ते त्या कामनेशी बरोबर जुळतं. आणि आता शेवटचा चौथा सोमवार 18 ऑगस्ट. चौथ्या सोमवारी जल, बेलपत्र, धोत्रा हे तर आहेच, पण त्यासोबत केशरयुक्त दूध, खडीसाखर आणि शुद्ध तुपाचं नैवेद्य दाखवायचं मार्गदर्शन आहे. अच्छा. आणि याची कामना ही जास्त व्यापक वाटतेय. हो, या दिवसाची कामना बरीच व्यापक आहे. म्हणजे विवाह योग जुळून येणं, संतान सुख मिळणं आणि एकंदरीत आपल्या मनातल्या सर्व प्रकारच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक सोमवार एका वेगळ्या आशेने, वेगळ्या प्रार्थनेने भरलेला आहे. हे झालं प्रत्येक सोमवारचं वेगळं अर्पण आणि कामना. पण एक साधारण पूजा पद्धत पण सांगितली असेल ना यात, जी सगळ्या सोमवारांना लागू होईल? हो, नक्कीच. एक सामान्य विधी सांगितला आहे. म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करायचं, स्वच्छ कपडे घालायचे, मग घरातल्या शिवलिंगाची किंवा जवळच्या मंदिरात जाऊन पूजा करायची. आधी गंगाजल आणि मग दुधाने शिवलिंगाला स्नान घालावं. मग त्रिदल असलेले बेलपत्र, त्याचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला लागेल असं ठेवायचं. अक्षत, फुलं, धूप, दीप अर्पण करायचे. आणि पंचामृत अभिषेक पण? हो, शक्य असल्यास त्यांचा मृताने अभिषेक करावा. मग मंत्रजप, ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा किंवा मग महामृत्युंजय मंत्र जमेल तितका जपावा. आणि शेवटी आरती करायची. आणि उपवासाचं काय? बरेच जण करतात ना उपवास. हो, करतात की. उपवास श्रद्धेनुसार असतो. कोणी फलाहार करतं, कोणी निर्जल करतं. ते ज्याच्या त्याच्या शक्ती आणि श्रद्धेनुसार.
पण यासोबत ना काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पण सांगितल्यात. त्या महत्वाच्या आहेत. अच्छा, काय टाळायचंय? एक म्हणजे शिवलिंगावर कधीही तुळशीची पानं वाहू नयेत. हो, हे ऐकलंय. दुसरं, बेलपत्र कधीही उलटं वाहू नये, म्हणजे पानाचा खरखरीत भाग वर असावा. आणि तिसरं म्हणजे शिवलिंगावर तेल किंवा सिंदूर लावू नये असं मार्गदर्शन आहे. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. आता पूजेव्यतिरिक्त काही विशेष उपाय किंवा मंत्रांचा उल्लेख आहे का या मार्गदर्शिकेत? हो आहे ना. काही सोपे उपाय आणि मंत्र पण सुचवले आहेत. उदाहरणार्थ, एक छोटा आपण प्रभावी मंत्र आहे. ओम शिवाय नमः, हर दुःखा हर प्रभो नमः. हा मंत्र प्रत्येक सोमवारी 11 वेळा म्हणायला सांगितला आहे. आणि याने काय होतं? असं म्हणतात की यामुळे मानसिक तणाव कमी होतो, ग्रह दोष निवरतात आणि आर्थिक अडचणींमध्ये पण मदत होते. 11 वेळा फक्त. ठीक आहे, आणखी काही सोपं? हो, अजून एक अगदी सोपा उपाय आहे. एका पांढऱ्या रंगाच्या फुलावर आपली जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात सांगायची आणि ते फूल शिवलिंगावर अर्पण करायचं. हे तर खूपच सुंदर आणि प्रतिकात्मक वाटतंय. प्रार्थनेचं एक वेगळं रूप. अगदी. आणि ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी ओम हौं जू सह हा बीज मंत्र 108 वेळा जपायला पण सांगितला आहे. बरं, म्हणजे बरीच माहिती मिळाली आज. तर थोडक्यात सांगायचं तर आपण 2025च्या श्रावण सोमवारसाठीच्या या मार्गदर्शिकेमधून महत्त्वाच्या तारखा पाहिल्या, प्रत्येक सोमवारचं वैशिष्ट्य, काय अर्पण करायचं, कोणती कामना ठेवायची हे बघितलं, एक सामान्य पूजा पद्धत आणि काय टाळायचं हे पण समजून घेतलं आणि काही विशेष मंत्र आणि उपाय पण पाहिले. निश्चितच. ही सगळी माहिती अनेकांना त्यांच्या श्रद्धेप्रमाणे आचरण करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही. पण या निमित्ताने एक विचार माझ्या मनात येतो, काय की आजची जी आपली धावपळीची तणावपूर्ण लाईफस्टाईल आहे ना, त्यात या पारंपरिक उपासना आणि विधींकडे फक्त एक कर्तव्य म्हणून बघायचं की त्यातून स्वतःसाठी आंतरिक शांतता आणि एक सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचं साधन म्हणून बघायचं, हा विचार खरं तर प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं. खूपच महत्वाचा मुद्दा मांडलात. केवळ परंपरेचं पालन नाही, तर त्यातून स्वतःला काय मिळतंय याचा विचार व्हायला हवा.